Hi friends, good afternoon. I welcomes you all of you on in 11th science physics lecture. After long time, we are meeting here for directly for touching the syllabus of 11th science for physics. In last lecture, we have already seen the your syllabus overview. Now, in this lecture, we are going to directly starting for the first chapter of physics, that is units and measurements. Hi students, I will kindly request you to please while seeing this lecture series, you must have one notebook and pen with you, and if you have the books, that books also keep with you, and check the book with me or underline your books. And if you don't have the books, you take the bullet points in your notebook for the revision. Okay, so friends, while teaching I will use both languages, that is Marathi and English. If you are from Marathi background, you will be actually you are the students of science, therefore you must know the English as well, because you are going to learn science. So science is not in Marathi, it is in English. So I think you must use the uh, English language maximum as compared to Maraठी. ओके, तर मित्रांनो, तर आपण आज तुमचा पहिला चॅप्टर पाहतो, युनिट्स अँड मेजरमेंट. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत जे तुमचे वेगवेगळे युनिट्स आहेत. ओके मित्रांनो, बऱ्याच मुलांचं असं असतं की 11वीचा सिलेबस काय एवढं सिरियस करायचं आहे, काही गरज नाही आहे. पण मित्रांनो, तुम्हाला जो सिलेबस डिझाईन केलेला आहे, हा गेल्या वर्षीपासूनचा डिझाईन केलेला सिलेबस आहे. तर हा सिलेबस तुमचा CBSE पॅटर्नप्रमाणे डिझाईन केलेला आहे. म्हणजे तुमची जी IIT आहे किंवा ज्या केंद्र सरकारच्या लेवलवर जे ऑल इंडिया लेवल्सवर एक्झाम आहेत, तुमचे IIT असेल, GE असेल, ठीक आहे, किंवा नीट असेल, तर त्याच्यामध्ये जो सिलेबस CBSE डिझाईन करते. ओके, आणि त्याच्याप्रमाणे ते पेपर होत असतात. मग स्टेट बोर्डने पण तसंच सिलेबस डिझाईन केलेला आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनासुद्धा सगळा पोर्शन हा तुमचा 12वीपर्यंत कवर व्हावा, 11वी आणि 12वीमध्ये, म्हणून तसा सिलेबस डिझाईन केलेला असेल. ठीक आहे, म्हणून तुम्हाला जर खरंच सायन्स शिकायचं आहे आणि खरंच IIT JEE किंवा नीटची एक्झाम द्यायची आहे, तर तुम्ही 11वी आणि 12वी तेवढंच महत्त्व द्यायचं आहे. तुम्हाला 11वी आहे म्हणून सोडून द्यायचं नाही. हे मी का सांगतो आहे, कारण ह्याचा अनुभव तुम्हाला पण येणारच आहे. तो कधी येणार आहे, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही IIT JEEचा किंवा नीटचा सिलेबस पाहताल, ठीक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो जो तुमचा ग्रुप असेल, तुम्ही जर तो सिलेबस पाहिला नीटचा, JEEचा, ठीक आहे, तर तुम्हाला तुमचे डायरेक्टली हे चॅप्टर जे आहेत 11वीचे आणि 12वीचे, तीच तुम्हाला ॲज इट इज तिथं आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्ही असं म्हणायचं नाही आहे की 11वीचा हा चॅप्टर आहे नीट्स अँड मेजरमेंट, ते CETला असे नाही आहे किंवा नीटला नाही आहे, असं नाही. हे डायरेक्टली सगळे चॅप्टर तुमचे तिथं आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला आता हे इथून पुढे हे सर्व चॅप्टर व्यवस्थितच करायचे आहेत. ठीक आहे, ह्याला लाईटली घ्यायचं नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजपासून आपण ॲक्च्युली लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तर आता हे जे युनिट्स आहेत ना, हे युनिट्स ॲक्च्युली आता तुम्हाला हा पोर्शन परीक्षेला विचारू किंवा नाही विचारणार तर आहेतच. ओके, सिलेबसला दिल्यामध्ये, पण तुम्हाला हे माहीतच पाहिजे. का माहीत पाहिजे? जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी आहात सायन्स, ठीक आहे, तुम्हाला तोपर्यंत हे युनिट्स माहितीच पाहिजे आणि त्याचं काम तुम्हाला पडणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्याला बायकआउट करू नका. हे तुमच्यासोबत पाहिजे, तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं ना की ह्याचं युनिट काय आहे, की हे कशामध्ये मोजतात, तर ते तुम्हाला सांगायला पाहिजे. म्हणजे जसं की आपण अंतर जे आहे, डिस्टन्स, ठीक आहे, हे आपण काय करतो मीटरमध्ये. वजन आपण म्हणतो की साखर किती आहे, 1 किलो आहे. ठीक आहे, आपण असं म्हणतो का साखर 2 लिटर आहे, 1 लिटर आहे, किंवा पाणी 1 किलो आहे, असं म्हणतो का आपण? नाही. तर त्याचे जे स्टँडर्ड युनिट्स आहेत, ते तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही जा, पृथ्वीच्या भागावर कुठेही जा, तुम्हाला ते युनिट्स यूज केलेले तेच युनिट यूज करतात. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस भारतात शिकून बाहेरच्या देशात जॉब करण्याचं तुमचं स्वप्न असेल किंवा काय अजून वेगळं असेल,
तर हे युनिट्स तिथे पण तेच यूज करणार आहेत, त्याच्यामुळे हे युनिक आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण इथे काय शिकतो आहे, युनिट्स. ठीक आहे. तर युनिट्स म्हणजे काय, ढोबळ मनाने. ठीक आहे. तर आता फिजिक्सचं डेफिनेशन काय दिलेलं आहे ते पाहूया आपण. ठीक आहे. फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स व्हेअर वी मेजर व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, ड्युरिंग एक्सपेरिमेंट्स. ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, प्रमाण. ठीक आहे. आणि क्वालिटी म्हणजे काय, क्वालिटी म्हणजे काय की तो जो आपण हे म्हणू शकतो, क्वांटिटी म्हणजे काय की एक त्याच्या ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. क्वांटिटी ॲक्च्युली मला मराठीत क्वांटिटीचं एकदम ॲक्युरेट अर्थ असं सांगता नाही, पण क्वांटिटी म्हणजे की किती प्रमाणामध्ये, म्हणजे 1 2 3 ह्याला क्वांटिटी म्हणतो. आणि क्वालिटी म्हणजे काय की त्याचा दर्जा. ठीक आहे. दर्जा म्हणजे क्वालिटी. ठीक आहे. तर फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स, म्हणजे क्वांटिटी म्हणजे काय की प्रमाण, म्हणजे किती मीटर, किती किलोग्राम असं. तर त्याच्यामध्ये आपण हे फिजिक्समध्ये हे शिकत असतो. ठीक आहे. हे फिजिक्सची तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे. तर ही थिअरी तुम्ही वाचून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये काय दिलेले काय नाही, काय अवघड काय नाही, वाचा व्यवस्थित. नाही समजलं तर मला विचारा, मी तर आहेच. कॉमेंट करायचं आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते पॉईंट कवर करू. ठीक आहे. तर मित्रांनो, तर आपण आता डायरेक्टली जाऊया पुढे. तर आता तुम्हाला ना हां ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट हे तुम्हाला एकदम विचारू शकतात. सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. तर किती सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत ते बघा. आपल्याला सध्या इथे जे दिलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला 4 शिकायचे आहेत. कुठले कुठले, CGS. ठीक आहे, MKS, FVS आणि SI सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. ठीक आहे. तर CGS म्हणजे काय, सेंटीमीटर. ठीक आहे, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड. ठीक आहे. MKS म्हणजे काय, मीटर, किलोग्राम आणि सेकंड. ठीक आहे. FPS म्हणजे काय, फूट, पाऊंड, सेकंड. ठीक आहे. SI सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम इंटरनॅशनल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जास्त कुठलं यूज होते, तर हे आपण हे जास्त यूज करत असतो आपण सायन्समध्ये. फिजिक्स असेल तुमचं, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल. तर SI इंटरनॅशनल जे आहे, SI सिस्टीम्स, ती आपण जास्त यूज करत असतो. कधी कधी CGS आपण तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करताना कधी कधी CGSमध्ये दिलेले असतात युनिट, MKSमध्ये दिलेले असू शकतात. तर ते तुम्हाला SIमध्ये अगोदर कन्वर्ट करावं लागतात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते न्यूमरिकल सॉल्व करावं लागतात. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे दिलेलं आहे हे कधी अडॉप्ट केलेलं आहे ह्या सिस्टीम CGS, MKS वगैरे, ते तुम्हाला दिलेलं आहे 1974 14th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट्स, ह्याच्यामध्ये ते अडॉप्ट केलेलं आहे SI सिस्टीमचं. ठीक आहे. तर ते तुम्ही पाहून घ्या. आता तुम्हाला ना जे इथे दिलेलं आहे, आता इथे काय दिलेलं आहे, फंडामेंटल क्वांटिटीज आणि युनिट्स, ह्याचं डेफिनेशन काय दिलेलं आहे. फंडामेंटल जे क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल म्हणजे काय, फंडामेंटल म्हणजे काय, मूलभूत. ठीक आहे. तर त्याची काय डेफिनेशन दिली, फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज, देअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल. म्हणजे फंडामेंटल म्हणजे काय की मूलभूत, मूलभूत म्हणजे काय की बेसिक. ठीक आहे. ती अशी की त्याचं ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मेजर करत असतो ना, की ते दुसऱ्या कुठल्या ह्याच्यावर डिपेंड नाही राहत, त्याचं स्वतःचं असं अस्तित्व असतं आणि ते डायरेक्टली आपण यूज करत असतो डे टू डे लाईफमध्ये. म्हणजे किलोग्राम पकडा, आता किलोग्राम काय झाला, हा स्टँडर्ड झाला, त्याला दुसरं कुठलं युनिट यूज करायची गरज पडली का, किंवा तो कुठल्या दुसऱ्या युनिटपासून बनला आहे का, नाही, तर त्याला काय म्हणतो आपण, फंडामेंटल. तर मग असे किती आहेत फंडामेंटल जे आहेत, असे देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. ठीक आहे. कुठले कुठले आहेत, लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स, हे तुम्हाला मरेपर्यंत हे एवढे 7 जे आहेत हे तर कमीत कमी लक्षात ठेवायचेच आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची. 7 युनिट कुठले कुठले आहेत मी रिपीट करतो. लेंथ आहे, मास आहे, टाईम आहे, टेम्परेचर आहे, इलेक्ट्रिक करंट आणि ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. आता फंडामेंटल युनिट्स. ठीक आहे. फंडामेंटल युनिट्स. ठीक आहे. हे काय पाहिलं आपण, क्वांटिटी पाहिलं. आता युनिट्स काय, हे प्रत्येकाला एक युनिट असतो. काय असतं युनिट, आता डिफरन्स लक्षात घ्या तुम्ही. क्वांटिटी आणि युनिटमध्ये फरक आहे. क्वांटिटी म्हणजे काय की त्याचं थोडक्यात नाव, काय नाव, समजा 1 किलो. किलो काय झाला, हा त्याची क्वांटिटी झाली, ते प्रमाण झालं. युनिट म्हणजे काय, ते आपण लिहितो कशामध्ये, किलोला कशामध्ये लिहितो, किलोग्राममध्ये लिहितो, हे त्याचं युनिट झालं, KG. ठीक आहे.
टाईम टाईम काय झाला, ही क्वांटिटी झाली, पण लिहितो कशामध्ये आपण? टाईम लिहितो का? म्हणजे आता किती वाजले? 12:45 आपण सेकंद असं म्हणतो. 12:45 टाईम असं म्हणतो का? नाही. तर 12 हे जे झालं, ठीक आहे, म्हणजे टाईम म्हणायचा जर झाला तो क्वांटिटी झाली, आणि सेकंद हे झालं त्याचं युनिट झालं. ठीक आहे, हे तुमचं बेसिक डिफरन्स फंडामेंटल क्वांटिटीज आणि युनिट्समध्ये, क्वांटिटी आणि युनिट्समध्ये. आता युनिट्स, आता हे जे 7 आहेत त्याचे परत युनिट्स काय काय आहेत बघू. ठीक आहे, द युनिट्स युजर टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज, काय फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. ठीक आहे, क्वांटिटीज मोजण्यासाठी जे आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो? युनिट्समध्ये. मग आता त्यांचे सिम्बॉल पण आहेत. ठीक आहे, मग आता हे जे आपण आत्ता पाहिलेलं 7 क्वांटिटी, ठीक आहे, कुठली? लेंथ. आता लेंथसाठीचं एस आय युनिट काय आहे? मीटर. त्याचं सिम्बॉल काय? एम. हे तुम्हाला लक्षात आयुष्यभर ठेवायचं आहे. माससाठी काय आहे? किलोग्राम. युनिट काय आहे? के जी. टाईमचं काय आहे? एस आय युनिट सेकंद. काय युनिट आहे त्याचं? सेकंद. एस. टेम्परेचर काय? केल्विनचं काय? के. इलेक्ट्रिक करंट काय आहे? ॲम्पियर. ठीक आहे, ॲम्पियरला ए. ठीक आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे, ल्युमिनस इंटेन्सिटीचं कॅन्डेला युनिट काय? सी डी. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. ठीक आहे, मोल. मित्रांनो, न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्हाला असं देत नाही डायरेक्ट, कधी कधी तुम्हाला फक्त त्याचं युनिट देतात. ठीक आहे, मग तुम्हाला त्याच्यावरून, आता समजा एखादा इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ॲम्पियर म्हणजे डायरेक्ट 21A असं सिम्बॉल देऊन टाकतात. मग त्यावर तुम्हाला ओळखायचं आहे की आपल्याला काय दिलेलं आहे. तर दिलं ए दिलं आहे म्हणजे इलेक्ट्रिक करंट दिला आहे. के जर दिला असेल तर टेम्परेचर दिलं आहे, केल्विन. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही बेसिक दुसरे जी सिस्टीम आहेत, जसे की आता तुम्ही आपण आत्ता पाहिलं CGS आहे, MKS आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला देऊ शकतात. जसे की आता आता केल्विन जे आहे ना, के हा टेम्परेचरचा कसा एस आयमध्ये आहे, मग कधी कधी तुम्हाला फॅरेनहाईटमध्ये देऊ शकतात. ठीक आहे, मग फॅरेनहाईटचं कन्व्हर्जन टेम्परेचर कशामध्ये करायचं? केल्विनमध्ये करायचं. मग मग सगळं एस आय युनिटमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर मग आपण न्यूमेरिकल सॉल्व करत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे 7 युनिट बेसिक हे जे आहेत हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. काय काय लक्षात ठेवायचं त्याचं? हे 7 इकडचे लेंथ, मास, टाईम हे. त्याच्यानंतर त्याचं एस आय युनिट काय आहे? लेंथसाठी मीटर आहे. मग त्याचं सिम्बॉल काय आहे? एम आहे. माससाठी काय? किलोग्राम. ते सिम्बॉल काय? के जी. हे असे तुम्हाला 7चे 7 काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, आता डिराइव्हड क्वांटिटीज. काय डिराइव्हड क्वांटिटीज म्हणजे काय? डिराइव्हड नावावरून काय? डिराइव्ह म्हणजे काय? नंतर शोध केलेला म्हणा, किंवा दुसऱ्या कशातून तरी भेटलेल्या, त्याला आपण काय म्हणतो? डिराइव्ह. ठीक आहे, मग काय म्हणतो इथे? इन फिजिक्स. ठीक आहे, काय म्हणते? इन फिजिक्स वी कम अक्रॉस अ लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीज लाईक स्पीड, मोमेंटम, रेजिस्टन्स, कंडक्टिव्हिटी, विच डिपेंड्स ऑन सम ऑर ऑल ऑफ द 7 फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे जे सुरुवातीचे 7 आहेत देशामधल्या त्याच्यावर डिपेंड असतात. त्या हे स्वतः नसतात, ते त्यांच्यावर डिपेंड होऊन ते तयार झालेले असतात. त्याला म्हणून आपण डिराइव्हड क्वांटिटीज असं म्हणतो. ठीक आहे, दीज आर कॉल्ड डिराइव्हड क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. ठीक आहे, अँड देअर युनिट विच कॅन बी एक्सप्रेस इन टर्म ऑफ फंडामेंटल युनिट्स आर कॉल्ड डिराइव्हड. म्हणजे ते फंडामेंटलचे जे युनिट आहेत त्याच्यामध्येच डिराइव्हड केलेले असतात. ठीक आहे, तर एस आय युनिट ऑफ व्हेलॉसिटी हे काय फंडामेंटल आहे का? नाही. पण एस आय युनिट कसं म्हणलं त्याचं? व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट कशामध्ये असते? मीटरमध्ये. हे झालं मीटर. टाईम कशामध्ये? सेकंद. मीटर पर मीटर पर सेकंद म्हणजे व्हेलॉसिटी. म्हणजे हे काय झालं तुमचं? डिराइव्हड. ठीक आहे, मीटर पर सेकंद. आता मोमेंटमसाठी काय दिले? मोमेंटमचा युनिट ऑफ मास इंटू युनिट ऑफ व्हेलॉसिटी. मासचा काय? एम इंटू व्ही. ठीक आहे, मग व्हीसाठी काय असते आपलं? व्हेलॉसिटी. ठीक आहे, तर हे झालं तुमचे डिराइव्हड युनिट. ठीक आहे, माससाठी काय असते? के जी. व्हेलॉसिटी काय? मीटर पर सेकंद, आपण आत्ताच पाहिलं. ठीक आहे, तर हे असे आपल्याला जे युनिट्स आहेत त्याची तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहे. हे तुम्हाला विचारू शकतात. आता त्याच्यानंतर काय दिलेले आहे? सप्लिमेंटरी युनिट्स. ओके, व्हॉट इज मीन बाय सप्लिमेंटरी? ठीक आहे, बिसाइड्स द 7 फंडामेंटल और बेसिक युनिट्स देर आर 2 मोर युनिट्स कॉल्ड सप्लिमेंटरी. कोणते? प्लेन अँगल डी थिटा अँड सॉलिड अँगल.
प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे काय झालेत, तुमची सप्लिमेंटरी युनिट्स झालेले आहेत. तर मित्रांनो, आपण हे जे 3 युनिट पाहिलेत, सॉरी ठीक आहे, 3 टाईपचे जे युनिट पाहिलेत, तर त्याच्यावर तुम्हाला MCQ बनवू शकतो तुमच्या IIT जे किंवा नीटच्या एक्झाममध्ये. कसं, तर MCQ कसा बनवू शकतो मी तुम्हाला सांगतो. तर बघा, तर MCQ कसा देऊ शकतात, फ्रॉम विच ऑफ द बिलो विच इज द सप्लिमेंटरी युनिट्स, असं तुम्हाला एक क्वेश्चन देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देतील. ठीक आहे, मास, किलोग्रॅम, सॉरी मास, टाईम, लेंथ, ठीक आहे, ॲम्पियर, प्लेन अँगल, सॉलिड अँगल. तर ह्याच्यापैकी सप्लिमेंटरी युनिट्स कुठले आहेत ओळखा, असं तुम्हाला प्रश्न बनवू शकतो. तर मग सप्लिमेंटरी युनिट म्हटल्यानंतर तुम्हाला हे समजलं पाहिजे की प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे सप्लिमेंटरी युनिट आहेत, हे तुमचं उत्तर झालं. ठीक आहे, तर हे असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपला हा आजचा एवढा पोर्शन झाला. तर आपण हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल जे आहे ते आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला पाहू आणि त्याचे प्रॉब्लेम पण पाहू. सर्वच एकदम तुम्हाला एकदम पहिलाच लेक्चर मोठा बनवला तर तुम्हाला बोरिंग होईल आणि हार्ड वाटायला लागेल. ठीक आहे, तर आपण आजच्या लेक्चरमध्ये एवढंच पाहूया. तर मित्रांनो, लेक्चर तुम्ही पाहत असताना नोट्स काढा आणि पाहून झाल्यानंतर पुस्तकातून एकदा वाचा. तुमच्याकडे बुक्स नसेल तर मला कॉमेंट करा, मी तुम्हाला ते बुक्स तुमच्या मेल IDला पाठवील, त्याच्यातून तुम्ही अभ्यास चालू करा आता. तर मित्रांनो, तुमचं लेक्चर पाहून झाल्यानंतर तुम्ही हे मित्रांना तुमच्या लिंक शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लेक्चर अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना फॉरवर्ड करा, व्हॉट्सअपवर करा, फेसबुकवर करा, जेणेकरून तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स मला भेटला तर मी पण चांगल्या क्वालिटीचे लेक्चर बनवण्यासाठी प्रयत्न करेल. ओके, आणि मला पण एनर्जी येईल. ठीक आहे, तर हे तुम्ही जेवढ्या जास्त तुमच्या ह्याच्यामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकत आहोत, कुठल्याही प्रकारचा आपण चार्ज घेत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मुलांना शेअर करा आणि तुमचा रोजचा अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, तर मित्रांनो, थांबूया आपण इथेच आज आणि बाकीचा पोर्शन उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया आपण. ठीक आहे, तर थांबूया आपण इथेच. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.